गणपती अजून आले नाही आणि ह्यांचं गणपतीची गाणी वाजवणं सुरू. कुठले अगं गाणी गणपतीचीच वाजवतात ना, त्यात काय कमी आहे? आणि सकाळी सकाळी अशी गाणी ऐकायला बरं वाटतं नाही? आई, मी किचन मधलं सगळं आवरून ठेवलंय. ऑफिसमध्ये पण जाऊन आवरायचंय. अहो, तुम्ही मला ऑफिसमध्ये सोडाल ना? सोडतो ना. वहिनी, हा, मला एक प्लीज कॉफी देशील प्लीज? देते. सावंतांकडच्या धरून 6 ऑर्डर्स आले आणि हा माझा डबा 7वा. अरे वा, मखराची तयारी. यावेळेला ना भरपूर ऑर्डर्स झाले. मयू, तुला माहितीये का, हल्ली ना मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांची इतकी वेगळी वेगळी व्हरायटी मिळते ना. तुम्हाला माहितीये का, अश्विनी आहे ना, सगळे जे मोदक बनवते ना ते मनापासून बनवते. त्यामुळे की नाही तिची सगळी सात्विकता त्यात उतरते. खरंय. आशू, काय ग? मी काय म्हणते, तू मोदकाचाच बिझनेस सुरू करतेस का? का काही हरकत आहे? अगं 4 घराचे 10 मोदक बनवणं सोपी गोष्ट आहे, कोणी करेल. बिझनेस करायला हवा ना बिझनेस. म्हणजे तिला बिझनेस मधला बी ही कळत नाही. मी उद्या सकाळी येते डबा घ्यायला. बाय. अरे यार, ही चमकी तर निघतच नाहीये, हाताला चिटकूनच राहिलीये. तो गम पेपरला लावायचा आहे, हाताला नाही. टूथपिक. ए शांत बसा आणि नीट करा ते. किराणा. किराणा? परत किराणा? अगं तू म्हणालीस लिस्ट नाही देणार यावेळी. अहो, मी यादी दिलेली नाहीये. मग वाघमाऱ्यांच्याच घरचं सामान आहे. हे बिल घ्या. बिल दाखवा. 1578. ते काय मागवलं सगळं? काजू, पिस्ता, बदाम, व्हीट, पास्ता, पिझ्झा सॉस. अश्विनी का मागवलं हे सगळं? नाही दादा, मी मागवलंय ते. कशाला? अरे का काय, वहिनी नाही का म्हटली होती की आता आपलं बिझनेसमॅनचं घर आहे, मग जेव्हा जे पाहिजे तेव्हा ते बनवता आलं पाहिजे, म्हणून मी मागवलंय हे सगळं. आणि हे ड्रायफ्रुट्स हे कशासाठी? आता तुझं ऑफिस होणार दादा, तिथे मोठमोठे क्लायंट्स येणार, मग त्यांच्या समोर आपण काय ठेवायला पाहिजे? ड्रायफ्रुट्स. म्हणून मागवलेत मी ते. ते सगळं जाऊ दे, बघू जरा सामान बघू आणि लिस्ट चेक करायची मला. बघू जरा. हा, तुम्ही या, मी येतो पैसे घेऊन दुकानावर. ठीक आहे. ए अश्विनी, तुझं झालंय का? कमी जाऊ. हा, मी येते. पर्स घेऊन आली माझी. थांबा. लवकर आहे, मी खाली थांबलो. हो हो. ए, संजू, कुहू आणि मयू सगळं आवरून ठेवा. संध्याकाळपर्यंत पसारा नको. आई, मी येते. अहो, चला. चला काय? काहीतरी सांगत बसतेस त्या शिल्पीला. उगीच ती गोंधळ घालून ठेवते सगळा. मी काही सांगितलेलं नाहीये हो. खरंच सांगते. अरे खरं काय सांगते? एवढ्या गोष्टी मागवून ठेवल्या आणि ती कुठल्याही गोष्टीचा वेगळा अर्थ काढते, माहितीये ना तुला, तरी सुद्धा. हा ठीक आहे अभि, क्या एकही गोष्ट ती स्वतः बनवणार नाही यातलं. आणि ते ड्रायफ्रुट, क्लायंट्सला ड्रायफ्रुट द्यायचे ऑफिस मध्ये म्हणे. ते ऑफिस बघ, एक चहा तरी द्यायची लायकीचं आहे का ऑफिस? चल आता उभी काय बस. 1578 भरायचे. बस. अ, 200 ग्राम ओवा आणायचा. हा, हट. अरे यार, कॅश सोडला यार याने. यांना आहे ना माझ्यासारख्या प्लेअरची गरज आहे. ओ बबन शेठ, हुई. बोलतीये ना, तो मोबाईल आत ठेवून दे बरं आधी. बोल बोल, काय म्हणत होतीस? हा, ते ना चहा पावडर आणायची. हा, हा. ए नाहीतर एक काम कर, मी आणते ती, तू नको आणू. सांग. ए बाई, तू नको आणू. तुझ्या हातच्या चहा पावडरला चव सुद्धा नसते. म्हणजे तू ते फालतू ब्रँडची पावडर घेऊन येतेस. ठीक आहे, आण तू, प्लीज सगळं लक्षात ठेवून आण. घेऊन येतो.
सगळं आठवणीनं घेऊन येतो. बस खुश. हे बघ, दिवसभर आहे ना मला भरपूर काम आहेत. मला आहे ना ऑफिसवरनं आल्यावर परत दुकानात पाठवू नकोस, नाहीतर रात्रीचा स्वयंपाक मी तुलाच करायला लागेल. हे भाई, मी त्याच्यासाठी जन्म नाही घेतलाय. ते काम बायकोनी करायचं असतं. हो, असा नियम आहे. हो. ऐक ना, हे ना सगळं कार्तिक समोर बोलू नकोस. उगीच काही पण माझ्या मुलाला शिकवशील तू. अरे काय बुद्धी आहे तुझी. मी इथे बोलतोय, तो तिकडे हॉस्टेलवर. कसं ऐकेल तो? पुढच्या महिन्यात येणार आहे ना तो. 2 दिवसात तुझे सगळे संस्कार घेऊन जातो तो. योग्य तेच नेतो ना. ऐक ना, मला आता ना जास्त बोलायला लावू नकोस तू. आणि मला काय म्हणतोस तू, बायकोची कामं असतात ही. मग तू नवरा म्हणून काय करतोस रे? मी काहीच करत नाही. काय केलंस रे आज दिवसभर? गणपतीची काय तयारी केलीस तू? हा, सोफा सरकवायला सांगितलेला, सरकवलास? अश्विनीकडे मोदकाची ऑर्डर द्यायला जायची होती, ती सुद्धा मी गेले तिच्याकडे द्यायला. मोदकांची ऑर्डर तू दिली? वा, जिंकी चिक्की. बबन, हे काय करतोयस तू? अगं, वहिनींच्या हातचे मोदक खाण्यासाठी मी गणपतीची किती आतुरतेने वाट बघतोय. अगं, वहिनींच्या हातच्या मोदकांना काय चव असते काय सांगू तुला. ते आहे. अरे, यावर्षी इतक्या ऑर्डर्स आल्यात तिला. तुला सांगतो, वहिनींनी ना स्वतःचा बिझनेस चालू केला पाहिजे. गणपती आले, मोदकांची ऑर्डर. दिवाळी आली, फराळाची ऑर्डर. तुला सांगतो, असा भन्नाट रिस्पॉन्स मिळेल त्यांना. वाटलं तर मार्केटिंगची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो. स्वप्नात नाही या खाली. अश्विनी असं काहीही करणार नाही. मग तू कशाला आहेस? हा, म्हणजे तू चावी मार ना. लाख चावी मारेल आणि अश्विनी लाख तयार होईल. पण तुझा लाडका मित्र श्रेयस करू देईल का तिला हे सगळं? त्याला काय प्रॉब्लेम आहे? तुझं काही असता. ऐक ना, 200% खात्री आहे मला, तो तिला हे काहीही करू देणार नाहीये. त्याला ना इगो, प्रचंड इगो. अश्विनीनं स्वतःसाठी स्वतःहून काही केलेलं ना त्याला कधीच चालणार नाही. आणि ही वेडी त्याच्या मनाविरुद्ध कधीच जाणारच नाही. स्वतःचं मन मारेल पण त्याला कधीच दुखवणार नाही. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे ग आनंद. आपुल्या घरासाठी लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. तू चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. बस. तू हे सगळं एकटीने आवरलंस? अगं, आता आपलं ऑफिस म्हटल्यावर आवरायला नको? हे तुझ्यासाठी आणलंय, खाऊन घे. आता नको ग मला. कोणासाठी मरमर करतेस आई? बाबांसाठी. त्याने तर काल उद्घाटनासाठी तुझं नाव पण नाही घेतलं. तुझी आत्तू ना त्यांच्या गळ्यातला ताईत. मग तुझं काय आई? तू कुठेस मग? आता सगळ्याच गोष्टी काय सांगायला हव्यात का? काही गोष्टी न सांगता सुद्धा कळतात. आई यार, तुझं म्हणजे ना. आत्ता महत्वाचं आहे ऑफिस उभं राहणं, रिबिन कापणं नाही. हे बघ मग, आता घरी बाप्पा येतोय की नाही, मग आपला मूड चांगला ठेवायला हवा ना. तू पहिलं एक काम कर, घरी जा आणि मखर पूर्ण कर. तुझे बाबा येतीलच इतक्यात, आणि ते आल्यावर ना आम्ही दोघं बाजारात जाणार आहोत. हे बघ, आलेच. आवरलं तुझं? हा, आवरलं का? हो, मी जरा जाऊन फ्रेश होऊन येते. हा, एकटीने बऱ्यापैकी आवरलं. तुझ्या आईला ना मयू काहीही कळत नाही.
कोणाला भेटावं, कुठली जागा भाड्यावर घ्यावी. कबाडखाना होता आम्ही आलो ते. केवढं आवरलं हिने. कीच नको तिकडे मेहनत करत बसते. बाबा पण ती इतकी मेहनत घेते नाही ऑफिस सेट करायला. माहितीये मला. म्हणूनच मला असं वाटत होतं की काल तुम्ही तिचं नाव घ्यायला हवं होतं. कधी? सॉरी टू से, पण मला असं वाटतं की आत्तेपेक्षा आईने रिबिन कट करायला हवी. मयू, आर यू सिली? कोण रिबिन कट करते, काय फरक पडतोय? आई माझ्यासोबत इकडेच असणार आहे ना? बाबा असणार आम्ही सगळेच आहोत ना तिथे, पण आईला असं वाटायला हवं ना की तुमच्यासाठी ती स्पेशल आहे. अच्छा. मला काहीतरी सुचतंय, सांगू? सांग आता. बाबा उद्घाटनाच्या फंक्शनसाठी ना आईसाठी एक साडी घ्या. म्हणजे तसंही ती तुमच्याकडे काहीच मागत नाही आणि ती तसं मागणार पण नाही. आणि आय नो की तुमच्याही मनात असं काही येणार नाही. बाबा प्लीज एकच साडी. म्हणजे बघा ना, तिला असं वाटायला हवं की तुम्हाला किती काळजी आहे तिची, किती प्रेम आहे तुमचं तिच्यावर. तुझ्या आईला माहितीये माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि समजा नसेल माहिती तर मी असंच सांगू शकतो ना. त्याच्यासाठी साडी घ्यायची काय गरज आहे? हवं तर तुम्ही मला बॅग नका घेऊ. अगं मयू, तुझे बाबा इतके कफल्लक नाहीये. मग साडी फिक्स? ठीक आहे, आजच घेतो. येस बाबा, लव्ह यू. आणि सरप्राईज आहे, तिला कळता कामा नाही. ठीक. मी होता आई, मी येते, तू खाऊन घे. तू व्यवस्थित जा. हो. अहो, मला ना एक सांगायचं होतं. एक साडी घेण्याऐवजी ना 3 साड्या घ्या. अच्छा, म्हणजे आता लपून छपून गोष्टी ऐकण्याची सवय लागली तुला? नाही, एक डिझायनर साडी घ्या. शिल्पीसाठी. दुसरी नारायणपेठ. आईंसाठी. बस. आणि तिसरी साडी पिंक चालेल? माझ्या बायकोचा फेवरेट कलर आहे. चला, उशीर होतोय. चहा पिऊन. अहो, उशीर. पकड. बस 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 बस. शप्पथ, इतकं पोट भरलंय ना माझं. खूप जेवलीये मी. फक्त तोंडानच डायट असतं, बाकी आपलं दिवसभर चालू. बाबा प्लीज. आजी, ते बघ तुझ्या अंगाला डेकोरेशनची सगळी चमकी लागली. अरे वा, बदन पे सितारे लपेट. काय पुरांच्या पुढ्यात? मग मुलांच्या पाठी बोलू? ओ जाने तमन्ना की पुरे. अरे हो उज्ज्वला, 3 तारखेला तुझ्या गोळ्या संपताय. 2 तारखेला मला आठवण कर, आणून दे. अरे वा, सगळे इकडेच आहेत. अश्विनी, काय हो? ये जरा बस. नाही हो, खूप काम आहेत मी. बस इकडे. अहो, बस इकडे, काम नेहमीचीच आहेत. बस. हे घे तुझ्यासाठी. अय्या, माझ्यासाठी? आपल्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशी नेस. दादा, रिबिन मीच कट करणार आहे ना? अगं रिबिन तूच कट करणार आणि मी तुझ्यासाठी साडी आणणार नाही, असं होईल का? हे तुझ्यासाठी. ओ वाव, मस्त आहे साडी. हाच कलर हवा होता मला. थँक्यू. चला, गुड.
अहो तुम्ही पण माझ्यासाठी साडी आणा. मी नाही जुन्या साड्या नेसणार. आई, मी तुला साडी आणणार नाही असं कधीच होणार नाही, हे तुला माहिती आहे ना. तरी उगाच ही तुझी साडी. अय्या किती छान. तुला कसं कळलं मला हीच साडी हवी होती? अहो तिन्ही साड्या छान आहेत. पण दादा, मला असं वाटतं की तू वहिनीला सगळ्यात जास्त भारी साडी घेतलीयस. उगीच सगळ्यात जास्त वेळ तुझी साडी निवडायला लागला. आणि हो, हा कलर पण मिळत नव्हता, एकच साडी होती अशी. आणि तुला नसेल आवडली तर वी कॅन एक्सचेंज इट. एक मिनिट वहिनी, बघू जरा तुझी साडी बघू. कायम असमाधानी. बाबा, असमाधानाचा प्रश्न नाहीये, बायकांचं असतं असं सगळं. घे. नाही, हे घे. दादा, तू ही तुझ्या चॉईसने माझ्यासाठी आणली आहेस ना, सो नो एक्सचेंज. हीच ठेवते मी. ओके, थँक्यू. म्हणजे अश्विनी तुझं ऑफिस छान करून देणार याची खात्री पटली तुला? दादा, मी खरंच खूप लकी आहे. मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला. नाहीतर कोणी आणल्या असता रे मला एवढ्या सुंदर सुंदर साड्या. का साडी घेण्यासाठी तू का कोणावर अवलंबून राहशील? अगं तुझ्याकडे छान नोकरी आहे. होती, उगाच सोडली तू नोकरी. अगं आजपर्यंत तू स्वतःची खरेदी स्वतःच करत आलीस ना. नोकरी सुरू ठेवलीस ना तर अशा खूप साड्या घेशील तू. तुला काय म्हणायचंय? मी नोकरीवर परत जावं का? अगं तूच म्हणत होतीस ना की तुला ऑफिस मधनं सारखे फोन येत आहेत म्हणून. आणि काही कारण नसताना इतकी चांगली नोकरी कशाला सोडायची ना. ओ गॉड, आई हा विषय आज का निघाला कळतंय तुला? अगं किराणाचे पैसे दादाला द्यावे लागले ना. अगं नाही ग, असं अजिबात नाहीये. मी आतापर्यंत कधी हिशोब ठेवला नाही आणि याच्या पुढेही ठेवणार नाही. मग काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्या नोकरी सोडण्याशी? मला ना तुझ्या नोकरी सोडण्याशी काही प्रॉब्लेम नाही. नोकरी सोडण्याच्या कारणाशी तू तुझ्या दादाला मदत करून ना तुझा वेळ वाया घालवतेस. अगं खूप हुशार आहेस तू. हेच काम जर तू तुझ्या ऑफिससाठी केलंस ना तर केवढी प्रगती होईल तुझी. तुला प्रमोशन मिळेल आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या हक्काचं घर घेऊ शकशील तू. काय म्हणलीस? ऐकताय का सगळे? ही काय म्हणली आता? माझ्या हक्काचं घर घेता येईल? मग हे काय माझ्या हक्काचं घर नाहीये का? अगं तसं म्हणत नाही दादा, तू ऐक ना ती काय म्हणते. अरे थोडक्यात काय तर तुला मला या घरातून हाकलवून द्यायचंय. तुला सहनच होत नाहीये ग मी या घरात थांबली येते. हे बघ वहिनी, तू तोंडाने जरी बोलत नसलीस ना तरी सगळं कळतंय अगं मला. मी इथं राहतेय म्हणजे कसं होतंय ना, सगळ्या गोष्टी डिव्हाइड होत आहेत. आता हीच गोष्ट बघ ना, दादा फक्त तुझ्यासाठी साडी आणू शकला असता पण त्याने मलाही आणली आणि हीच गोष्ट तुला खुपतीये. अगं खरंच नाहीये ग तसं. अहो तुम्ही तरी सांगा ना शिल्पीला. नाही, तू त्याला इन्व्हॉल्व करूच नकोस. त्याचा काय संबंध? तुझं कसं आहे माहितीये वहिनी, सेम तुझ्या आईसारखं आहे. बरोबर इतकं गोड बोलायचं, इतकं गोड बोलायचं. तुमच्याबद्दल कुणाला काही सांगायला गेलं ना तर त्यांना वाटेल आम्हीच खोटं बोलतोय. आणि आतून हे असे विचार. नाही ग आई, तुझ्याशी ना वरवर नाही बोलत. तिचं ना खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्याचाच ओव्हरडोस झालाय मला. नको वाटतंय मला. इतकं गोड गोड वागताना तुम्ही झेपत नाहीये मला ते आता. वहिनी, माझ्या आई वडिलांना आणि माझ्या भावाला मी इथे राहण्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग तुला काय प्रॉब्लेम आहे ग? आणि काय तर म्हणे तू नोकरीवर जायला पाहिजेस कारण तू खूप हुशार मुलगी आहेस. कारण हे नाहीये. कारण हे आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे घराच्या बाहेर असते ते तुला हवंय. वहिनी, एक गोष्ट मी सांगून ठेवते आणि ती कायम लक्षात ठेव. हे घर माझं आहे. या घरामध्ये मी मला हवे तेवढे दिवस, हवे तेवढे महिने आणि हवी तेवढी वर्ष राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी नोकरी. ती मी माझ्या सुखासाठी करते, स्वतःसाठी करते.
मी दिवसभर एंगेज राहावं म्हणून करत होते. मला ती सोडावीशी वाटली, मी ती सोडली आणि त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. 4 घरचे मोदक करून तुला जर असं वाटत असेल की तुला व्यवहारातलं आता फार समजायला लागलंय तर तसं नाहीये, तू चुकतीयस. कारण तुझं विश्व म्हणजे हे घर आहे आणि ते तेवढंच आहे आणि आयुष्यभर तेवढंच राहणार.